पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी ब्राझीलमधील रियो द जेनेरियो येथे G20 शिखर परिषदेच्या बाजूला त्यांचे इटालियन समकक्ष जॉर्जिया मेलोनी यांच्याशी द्विपक्षीय बैठक घेतली। बैठकीदरम्यान दोन्ही नेत्यांनी व्यापार, गुंतवणूक आणि तंत्रज्ञानातील सहकार्य वाढवण्यावर चर्चा केली, ज्यात सांस्कृतिक आणि लोकांमधील संबंध मजबूत करण्यावरही चर्चा झाली आहे। रियो द जेनेरियो गतवर्षी दिल्लीमधील शिखर परिषदेप्रमाणेच वसुदैव कुटुंबकम ही संकल्पना अद्याप समर्पक असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय। ब्राझीलच्या रियो द जेनेरियो शहरात सुरू झालेल्या G20 राष्ट्रगटाच्या शिखर संमेलनात ते बोलत होते। भारताच्या अध्यक्षपदाच्या काळात सुरू झालेली मानव केंद्रित निर्णयांची परंपरा ब्राझीलनेही कायम राखल्याचं मोदी म्हणालेत। ब्राझीलमध्ये G20 शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी रात्री ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर यांची भेट घेतली। उभय नेत्यांच्या भेटीदरम्यान तंत्रज्ञान, हरित ऊर्जा, सुरक्षा आणि कल्पकता यासारख्या क्षेत्रात एकत्र काम करण्याबाबत द्विपक्षीय चर्चा झाली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नायजेरियाच्या राष्ट्राध्यक्षांना कोल्हापूरच्या पारंपरिक कारागिरीचे अप्रतिम उदाहरण असलेला सिलोफर पंचामृत कलश भेट दिलाय। हा सिलोफर पंचामृत कलश उच्च गुणवत्तेच्या चांदीपासून बनवला गेला असून अतिशय कौशल्याने साकारला गेलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अबुजा येथे नायजेरियाचे राष्ट्राध्यक्ष बोला अहमद टिनुबू यांची भेट घेतली आणि त्यांना कोल्हापुरात तयार झालेला सिलोफर पंचामृत कलश भेट म्हणून दिलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी G20 परिषदेसाठी ब्राझीलच्या दौऱ्यावर आहेत। यावेळी त्यांनी ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर यांची भेट घेतली। या भेटीदरम्यान पंतप्रधान मोदींनी विजय मल्ल्या आणि नीरव मोदींसारख्या फरार आरोपींचा मुद्दा स्टारमर यांच्यासमोर मांडला। पीएम मोदी आणि ब्रिटिश पीएम स्टारमर यांच्यातील ही पहिली भेट होती। पंतप्रधान मोदींनी पदभार स्वीकारल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले, तर स्टारमर यांनी देखील पंतप्रधानांना त्यांच्या तिसऱ्या कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्यात। भेटीदरम्यान ब्रिटन आणि भारतातील मायग्रेशन संबंधित प्रक्रियेला गती देण्यावर सहमती दर्शवली आहे। परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी मंगळवारी रियो दी जेनेरियो येथे G20 शिखर परिषदेच्या निमित्ताने चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यांची भेट घेतली। ऑक्टोबरमध्ये भारत आणि चीनने सीमा विघटन करारावर स्वाक्षरी केल्यानंतर ही त्यांची पहिली भेट झाली। दोन्ही नेत्यांनी इतर जागतिक मुद्द्यांसह भारत-चीन सीमेवर तोडगा काढण्यावर चर्चा केली। बैठकीवर भाष्य करताना जयशंकर म्हणाले की प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर सीमा कराराची जमिनीवर अंमलबजावणी नियोजितप्रमाणे प्रगती झाली आहे। ऑक्टोबरमध्ये कझान येथे ब्रिक्स शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी त्यांच्या भेटीनंतर परराष्ट्र मंत्री स्तरीय बैठक लवकरात लवकर होईल असं सांगितलंय। अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या विजयानंतर डोनाल्ड ट्रम्प सध्या चर्चेत आहेत। संपूर्ण देशाचं लक्ष दुसऱ्या कार्यकाळात ते महत्त्वाच्या गोष्टींवर काय निर्णय घेतील याकडे लागलंय। दरम्यान ट्रम्प यांनी अवैध स्थलांतरांविरोधात कठोर पाऊल उचललंय। ट्रम्प यांनी राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करून लष्करी शक्ती वापरण्याची योजना जाहीर केली आहे। या धोरणांमुळे लाखो परदेशी लोकांना देश सोडावा लागू शकतो। आपण यापूर्वी कधीही नव्हतो इतक्या तिसऱ्या जागतिक आणि आण्विक महायुद्धाच्या तोंडावर आहोत। रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि युक्रेनचे झेलेन्स्की यांनी माझी भेट घ्यावी आणि या भयंकर युद्धावर तोडगा काढावा असे आवाहन अमेरिकेचे नियोजित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन्ही नेत्यांना केलंय। हा नरसंहार थांबवून तिसरे महायुद्ध आपण टाळलेच पाहिजे असंही त्यांनी म्हटलंय। हवामान बदलाला पोकळ अफवा मानणारे डोनाल्ड ट्रम्प जानेवारीत अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेतील। त्यापूर्वी रविवारी विद्यमान अध्यक्ष जो बिडेन यांनी या क्षेत्रातील बदल थांबवण्यासाठी अनेक मोठ्या घोषणा केल्या। बिडेन यांच्या या घोषणा दक्षिण अमेरिकन देश ब्राझील आणि जगाच्या पर्यावरणासाठी सर्वात महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या अमेझॉनच्या जंगलाशी संबंधित आहेत। कन्झर्वेटिव्ह पक्षाने केमी बेडेनॉच यांची नवीन नेता म्हणून निवड केली। बेडेनॉच यांनी मध्यवर्ती उजव्या पक्षाच्या सुमारे 1 लाख सदस्यांनी केलेल्या मतदानात प्रतिस्पर्धी खासदार रॉबर्ट जेनेरिक यांचा पराभव केला। मोठ्या ब्रिटिश राजकीय पक्षाचे नेतृत्व करणाऱ्या बेडेनॉच या पहिल्या कृष्णवर्णीय महिला आहेत। जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा दहशतवादी घटनांमध्ये वाढ होतीये। जोपर्यंत राज्यपाल राजवट होती तोपर्यंत या केंद्रशासित प्रदेशात निवडून आलेले सरकार नसल्याचा आरोप तेथील राजकीय पक्ष करत असत। आता राज्यात निर्वाचित बहुमताचे सरकार असतानाही खोऱ्यात दहशतवादाच्या घटना कमी होत नाहीयेत। मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्या शपथविधीनंतर एक मोठी दहशतवादी घटना घडली आहे, ज्यामध्ये परप्रांतीय मजुरांना लक्ष्य करण्यात आलंय। आता दहशतवाद्यांनी गर्दीच्या बाजारपेठेत ग्रेनेडने हल्ला करून दहशतवाद पसरवण्याचा प्रयत्न केलाय।
भारतीय तटरक्षक दलाने पुन्हा एकदा आपल्या शौर्याचा परिचय दिला. रविवारी दुपारी गुजरातच्या किनारपट्टीपासून खोल समुद्रात थरार रंगला. भारतीय तटरक्षक दलाने पाकिस्तान मेरीटाईम सिक्युरिटी एजन्सीच्या ताब्यातून 7 भारतीय मच्छीमारांची सुटका केली. भारत पाकिस्तानच्या सीमेजवळ प्रतिबंधक क्षेत्राच्या आसपास मासेमारी करणाऱ्या भारतीयांची बोट गेली होती. त्यानंतर हा थरार रंगलाय. भारताचे अत्याधुनिक कम्युनिकेशन सॅटेलाइट GSAT-N2 अवकाशात झेपावलंय. इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे हे सॅटेलाइट उद्योगपती एलॉन मस्क यांच्या SpaceX फॅल्कॉन 9 रॉकेटच्या सहाय्याने प्रक्षेपित करण्यात आले. अमेरिकेतील फ्लोरिडा येथील केप कार्निवल येथून या उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आलं असून याचे कार्य सुरू झाल्यानंतर भारताची दळणवळण व्यवस्था अधिक बलशाली होईल असं सांगितलं जात आहे. यंदाच्या मिस युनिव्हर्स 2024 या स्पर्धेत अनपेक्षितपणे डेन्मार्कची सौंदर्यवती व्हिक्टोरिया कझेर-थेल्विग या तरुणीनं बाजी मारली आहे. 125 देशातील 130 सौंदर्यवतींनी या स्पर्धेत भाग घेतला होता. त्यातील सर्वांना मागे टाकून तिनं विजेतेपद पटकावलंय. भारताचं प्रतिनिधित्व करणारी 18 वर्षांची सौंदर्यवती रिया सिंघा देखील या स्पर्धेत होती. चित्रपट निर्मिती संस्थेचा सर्वात मोठा प्रोजेक्ट कांतारा चॅप्टर 2 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झालाय. 2022 मध्ये कांतारा या कन्नड चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला होता. त्याचाच हा दुसरा भाग आहे. मात्र त्यात कांताराच्या आधीची कथा दाखवण्यात येणार असल्याने याला पिक्वेल असं म्हटलं जातंय. 1 मिनिट 22 सेकंदांच्या या टीझर मध्ये अभिनेता ऋषभ शेट्टीचा यापूर्वी कधी न पाहिलेला लुक पाहायला मिळणार आहे.